उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली। दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभांसाठी गेले होते, मात्र सभेआधी निवडणुकीमध्ये दौडा भागाभागाचा अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे आपण पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला ताई माई अक्का विचार करा पक्का ताई माई अक्का विचार करा पक्का ताई माई अक्का विचार करा पक्का। राज्यात उठली प्रचाराची रणधुमाळी आणि नेत्यांची नुसतीच पळापळी। कोण पळालं विमानतळावर तर कोण पळालं हेलिपॅडवर। नुसता डोक्याला कुटाणा आणि नुसताच दुरळा। आता हीच बघा की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विशीतल्या पोराला मागे टाकायला लागल्यात। जागेवर भिंगरी। 28 तारखेला सभेला जायला जरा उशीर झाला। शिंदे साहेबांनी टाकला चौथा गिअर आणि स्पीड धरला 80चा। कसं जागेवर खटका। कशी बशी सभा उरकली आणि निघालो पुढच्या सभेला। एका मागणं एक सभा उरकल्या आणि आठवली विट्यातली सभा। विट्यातली सभा तशी शेवटची म्हणल्यावर शिंदे साहेब जरा दमल्यावाने दिसला असत्याला, पण दमत्याला ती शिंदे साहेब कसलं एका दमात गाठलं विट्यातलं स्टेज। सभा गाजवली, पब्लिक खुश, उमेदवार हरकून 100। आता तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, तुम्हाला दिवाबत्ती पाहिजे, तुम्हाला भुयारी गटर योजना पाहिजे, तुम्हाला मैदान पाहिजे मुलांना, तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला उद्यान पाहिजे, हे सगळं देणार। दुसरीकडे अजित पवार एकदम दादा माणूस, पक्षाच्या चिन्हाप्रमाणे घड्याळाच्या काट्यावर चालणारा, एकदम टाइम टू टाइम। हेलिकॉप्टर लँड होऊन पंखा थांबत नाही तवरच अजित दादा हॉलिवूडच्या हिरो सारखं हेलिकॉप्टर मधनं बाहेर। दादा जरा पंखात थांबू द्या। कार्यकर्ते स्वागताला हजर। दादा एकदम फायर। नॉनस्टॉप पळत डायरेक्ट गाडीनं सभास्थळी। धनुष्यबाणातनं सुटलेला बाण जसा परत येत नाही आणि घड्याळ कोणासाठी थांबत नाही याची जाणीव दोघांना आहे जरूर। आता दिवसाला 8-8 सभा गाजवायच्या म्हणल्यावर दमचाक तर होणारच की। असो, जाता जाता राजकारण्यांसाठी एकच, केलेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासनं पाळा, म्हणजे पुढच्या बारीनं पळापळ होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम TV।